हे नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. चला, आज सकाळी सकाळी अगोदर सगळ्याच्या अगोदर म्हणलं तर आज सगळ्यात अगोदर लवकर उठलेले बघा. आणि आज ना मला सगळी कामं आवरायची होती लवकर. तर पुढं सांगणारच आहे का कशासाठी. आणि आज बऱ्याच दिवसातून ना मला वांग्याचं भरीत बनवायचं होतं, तर ते भरीत बनवायला घेतलं. इकडे शेगडीवरती ना शेवग्याची शेंग शिजायला टाकली. आज कसं झालं माहिती आहे का, किती दिवस झालं काय म्हणतात तसं दुष्काळात 13वा महिना ते शेगडी नीट करायचं काय वेळ भेटेना माऊलीच्या पप्पांना, आणि मला पण द्यायचं काय होईनासं झालंय. आणि शेगडीवरती बघा 2 कॉईल खराब झाल्यात, एकच राहिलेली आता सध्या. आणि इकडं म्हणलं तर वांगे वाफलायचं चालू होतं माझं. इतकी सकाळी सकाळी गडबड असते ना, हे काम ते काम, आणि माऊलीचं अधूनमधून हे झालं, असं झालं, तसं झालं, दोघांचं चालू असते. आणि अक्षता अलीकडं अलीकडनं लवकर उठत नाही, तर माऊली लवकर उठत असते. दोघांचंही मिटवत मिटवत स्वयंपाक करावं लागतं बोलत बोलत. तर हे बघा अशा पद्धतीचं ना मस्त भरीत झालं. एकच छोटासा कांदा टाकलेला, तर हे जे नाही रेसिपी दाखवली मी. आणि जे काही आपले नेहमीचे मसाले ते टाकून ना खूप छान असं सगळ्याच्या आवडीचं असं वांग्याचं भरीत. त्याच्यानंतर चपाती लाटायला घेतली, आणि माऊलीचं म्हणणं होतं की मी डबा बांधणार, आणि आज पहिलं चपाती मला. पण 2 चपात्या झाल्या, पण माऊली काय येतच नव्हता. माऊली बाहेर खेळत होता, मी सांगितलंच नाही. त्याच्यानंतर आज बरेच दिवस झाले, इतकी धूळ वगैरे बसली होती ना घरात, सगळ्या जाळ्या वगैरे झाल्या होत्या. म्हणलं चला. आणि गावाला गेलतो ना आम्ही परवा दिवशी प्रवास करून, इतका म्हणजे असं इतका कंटाळा आलेला. आणि तिथलं बघा फिल्टरचं वगैरे पाणी इतकं थंड होतं ना, ते पाणी पिऊन जारचं वगैरे इतका घसा दुखत होता. मग काय असं हे हे तर काम करायलाच पाहिजे. प्रत्येकाच्या घरी हेच असं सकाळी सकाळी चालू असते. स्वयंपाक झालं की आवरायचं चालूच असते, आणि माझं आज तसंच चालू झालंय. इतकं म्हणजे असं की इतका थकवा आलेला बघा कालचा प्रवासाचा. पण म्हणलं चला अगोदर हे सगळी कामं करून घ्यावं. आणि ब्लाऊज एक अर्जंटच आले, 3-4 ब्लाऊज अर्जंट ब्लाऊज आलेले आहेत. ते पण मला कट करून घ्यायच्यात. आणि माऊलीश पप्पांना आत्ता सध्या अस्तर नव्हतं, माऊलीश पप्पांना मी अस्तर आणायला पाठवले. संध्याकाळी ते अस्तर आणणार आहेत. तर बघू, झालं तर संध्याकाळी कट करून ठेवता येईल, नाहीतर जे आहे तेच कामं करावून घ्यायचे. आणि अस्तर नसेल ना, एक दिवस, 1-2 दिवस अस्तर नसेल तर अस्तरपासून ब्लाऊज शिवायचं राहते. आता 3-4 ब्लाऊज आले तर अर्जंट, ते पण मला 2-3 दिवसांनी द्यायचे तर. तर म्हणलं चला असं आता त्यांना पाठवले मी फोटो. अस्तर आणलं तर लगेच असं शिवून कट करून ठेवायचे. आणि इतकं गॅस ना म्हणजे की असं इतकं आपण भाजी वगैरे ती फोडणी वगैरे दिलेली, इतकं म्हणजे असं तेलाचं टिपकं इतकं ओढतात ना. आणि चहाचे तर डाग काही सांगायलाच नको, मला ते तर आवडतच नाही चहाचे. सगळ्या माऊलीचं असं चहा दूध प्यायचं असलं तर सगळ्या घर थोडं का होईना चहा सांडल्याशिवाय, चहात काय खायचं असेल तर ते सांडल्याशिवाय माऊलीला तर जमतच नाही. तर भरपूर असं बघा कपाच्या शेजारी खाली भरपूर सांडत असतं चहा. आणि चहाचे इतकं चिकट डाग असतात ना, ते पुसावंच लागतं दररोज का होईना. थोडं का होईना तिथल्या तिथं गॅस कापाशी का होईना तिथलं तेवढं पुसावंच लागतं. तर म्हणलं चला सगळं स्वच्छ करून घेऊया. आणि पलीकडली सुद्धा करू मग आवरायची म्हणली. आज सकाळी सकाळी बघा अक्षदाच्या माऊलीच्या दोघांच्या भांडणात ना सगळे कपडे सगळे घर सगळे केले होते माऊलीनं. तर म्हणलं तसं ठेवलेलं मला. म्हणलं चला आता निवांतच आवरून घेऊया. तर हे बघा सकाळी दोघांचं चाललं होतं भांडण शाळेत जायसाठी. तर ही सगळी कपडे तसे ठेवलेली. आणि काही जणांचं म्हणणं हे पण तुमच्याबरोबर शेअर करते. तर काही जणांचं असं म्हणणं असतंय की हे घरातलंच दाखवते, हेच दाखवते, तेच दाखवते. आता असं प्रत्येकाची म्हणण्यानुसार म्हणजे काही म्हणजे असं कोणाला काही करता येत नाही आणि काही म्हणता येत नाही. त्यांचं त्यांचं म्हणजे की तोंड आहे, काहीही बोलू शकतात. आपण काही कोणाला अडवू शकत नाही. तर असं ह्याचं पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याच्याबद्दल पण मी थोडंसं मी शेअर करणार आहे तुमच्याबद्दल, म्हणजे ह्याच्याबद्दल. तर म्हणजे की लोकांचं काय म्हणणं असते काय नाही, हे पण थोडंसं मी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर. पण असो, आता जे असेल ते आता जास्त काही मला म्हणजे की व्हिडिओ मी जास्त शूट केलेला नाही. कालची तब्येत बरोबर नव्हती, काल प्रवास ते वगैरे झालेला. म्हणलं चला कपडे वगैरे आवरून ठेवली. आणि कसं झालेलं, जुने कपडे पण ते पण कपाटात, आणि नवीन कपडे पण ठेवायची होती. खालची कपडे वगैरे ते धुवून सगळी मला ठेवायची होती. तर म्हणलं चला अगोदर हे सगळं आवरून घेऊया. आणि हे तर नेहमीच चालू असते, घरातला सगळा पसारा. आणि आज अक्षता माऊली लवकरच गेले शाळेत. 10, 10, 10:15लाच गेलेत.
आणि काही जणांचं म्हणणं असतं हिला काहीच काम नसतं, हे घरातलंच दाखवते, हे दाखवते, ते दाखवते. बापरे बापरे, काय पण म्हणत असते. जाऊ दे, एवढं पण मी नाही लक्ष देत. तरी बऱ्याच ताईंचं असं म्हणणं असतं की लक्ष द्यायचं नाही, म्हणजेच की त्यांचे तोंड आहे ते काहीही बोलू शकतं, आपण काही त्यांना अडवू शकत नाही. आणि काल काय झालेलं बघा, माऊलीनं का नाही जे काय असेल ते बेडखालीच टाकायचं, जे काय असेल ते बेडखाली टाकायचं असं ठरवलं होतं. म्हणलं चला आता आज बघूयाच काय काय आहे काय नाही बेडखाली. तर माझी चप्पल बघा मी खवळली, ओरडली की असं खोक्यातनं काढून असं बेडखाली फेकून दिली होती. आणि मग काय शेवटी बघा माऊलीच्या पप्पांनी अस्तर आणलंच होतं येताना. तर म्हणलं चला आता ब्लाऊज कट करून ठेवूया. तर अगोदर अस्तर कट करायला घेतलं आणि 2-3 ब्लाऊज आलेत. ते पण अस्तरचे आणि अर्जंट आलेले. एवढं सगळं शक्य होत नाही घरातलं सगळं स्वयंपाक पाणी आणि गवताला जायचं, शेळ्यांचं सगळं बघायचं, एवढं सगळं शक्य होत नाही. आणि व्हिडिओ काय एवढं सहजासहजी शूट करायचं एवढं सोपं नसतं. असं असेल तर कोणीही करू शकले असते. ह्याच्यात पण भरपूर अशी मेहनत असते. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. इकडं आपल्या अक्षूचं चाललंय बघा आज. काय बनवायचं चाललंय? मंचुरियन होय. तर काय नाही काय बघा असं सारखी रेसिपी बनवायची असते. तर असं मस्त आपलं कोबीचं मंचुरियन बनवायचं चालू आहे. तर हे बघा थोडासा कलर कमी वापरलाय ना. काय काय टाकलं लक्षात नाही. अद्रक लसूणची पेस्ट, कॉर्नफ्लावर, मैदा आहे ना, कोबी, चवीपुरतं मीठ, तिखट. तर हे बघा खूप छान असतं, मस्त कडक झालेत एकदम मंचुरियन. आणि सॉसच ह्याच्यामध्ये फक्त आता सॉसचीच कमी आहे ना. हां तर सॉस नाही, तर हे असेच खाल्ले तरी पण छान लागतात. आणि सॉस असेल तरी पण छान लागतात. तर आता आम्ही असंच खाणार आहे कारण सॉसच नाही. तर खूप छान असं आपलं मस्त वास यायला लागली. या सगळे मंचुरियन खायला.